नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पहा आपण हा हस्तबहार धरलेला आहे आणि हस्तबहारामध्ये सेटिंगच्या काळामध्ये मधमाशी डाळिंबामध्ये आणण्यासाठी काय उपाय करावे या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळेल. आणि मित्रांनो, नवीन जर माझ्या चॅनलवरती आपण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन आपणाला मिळेल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पहा हस्तबहार आम्ही धरलेला आहे आणि आता मित्रांनो याच्यामध्ये चौकी निघायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, चौकी निघल्याच्या नंतर बाग फुलावऱ्यात आल्याच्या नंतर सेटिंग काळामध्ये मधमाशांचं काम खूप महत्त्वाचं असतं बागेमध्ये. आणि जर मित्रांनो आपल्या बागेमध्ये जर कुठल्याच प्रकारची मधमाशी जर फिरली नाही तर आपला बाग सेटिंगच होणार नाही. कारण जे परागीभवन असतं हे मधमाशांच्या मार्फत आपल्या बागेवरती होतं आणि मधमाशी जर नसेल तर मित्रांनो सेटिंग काळामध्ये त्याचा खूप मोठा तोटा होतो आपला. त्यासाठी मित्रांनो आता आपल्या बागेमध्ये माशीला जर आकर्षित करायचं असेल, मधमाशीला जर आकर्षित करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काही उपाययोजना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तर मित्रांनो, मधमाशीला आकर्षित करण्यासाठी मधमाशी मैत्रीपूर्ण झाडे लावा. म्हणजे जे ज्या झाडांमुळं माशी आकर्षित होते अशा पद्धतीचे झाडं आपल्या बागेमध्ये लावायचे. तर आता त्याच्या कोणते झाडे लावायचे बघूया आपण. बघा मित्रांनो, जी आपली मोकळी जागा आहे किंवा आजूबाजूला आपलं रान पडीक आहे किंवा मधी कुठे आपल्या बेडवरती सुद्धा आपण एखादा अर्ध मित्रांनो मोकळ्या जागेत झेंडूचं झाड लावू शकता. झेंडूच्या झाडामुळं सुद्धा मित्रांनो त्याच्या फुलामुळं मधमाशी आकर्षित होते आणि त्याचासुद्धा फायदा आपल्याला बागेसाठी होऊ शकतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, मोहरीचं झाड. मोहरीचं झाडसुद्धा आपण आजूबाजूला आपल्या, आता समजा आपली डाळिंबाची बाग आहे तर त्याच्या आजूबाजूला ते मोहरीचं झाडसुद्धा आपण लावू शकता. कारण त्याच्या फुलामुळे सुद्धा मधमाशी आकर्षित होऊ शकते. दुसरी म्हणजे मित्रांनो सूर्यफूल. सूर्यफुलाचं झाडसुद्धा जरी आपल्या बागेच्या आजूबाजूला कुठं असेल तर त्यानेसुद्धा मधमाशी आपल्या डाळिंबावरती फिरण्यासाठी फायदा होऊ शकतो. शेवंती, तुळस. तर ह्या अशा कोथिंबीर समजा आपण बघा मित्रांनो, जर आपण कोथिंबीरचा जर फळ एखादा टाकला आणि तो जर बियावरती आला आणि त्याला जर फुलं निघले तर बघा त्याच्यावरती खूप मधमाशा फिरत असतात. तर असे प्रयोग मित्रांनो आपण सोपे जर प्रयोग आपण आपल्या बागेच्या आसपास जवळ हे असे जर जे मधमाशी मैत्रीपूर्ण जे झाडे आहेत हे जर आपण जर लावले तर 100% मित्रांनो त्याचा आपल्या बागेसाठी सेटिंगच्या काळामध्ये त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो काय होतं, सेटिंग ही कधी आपल्याला प्रॉब्लेम येतो, जो आपण हस्तबहार धरतो या काळामध्ये सेटिंगला प्रॉब्लेम येतो मित्रांनो. कारण या काळामध्ये काय होतं, पावसाचे दिवस असतात आणि पावसाचे दिवस असल्यामुळं थंडावा गारवा असतो आणि कळी निघत नाही चांगली. त्याच्यामुळं ह्या काळामध्ये जरी कळी निघली तर मित्रांनो मधमाशांचा खूप आपल्याला त्याची गरज असते. त्याच्यामुळे ह्या काळामध्ये तसं मित्रांनो इतर बहारामध्ये सेटिंगला प्रॉब्लेम येत नाही. मग तो तुमचा आंबे बहार असू द्या किंवा मुर्ग बहार असू द्या, ह्या काळामध्ये शक्यतो एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण हस्तबहारामध्ये सेटिंगसाठी खूप मोठा प्रॉब्लेम येतो. मग त्याच्यामुळे मित्रांनो जर असे आपण जर उपाययोजना जर केल्या तर 100% मित्रांनो त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण आपल्या बागेची जर काळजी घेतली तर निश्चितच सेटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. तर आता दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मधमाशांची काळजी कशी घ्यायची. तर मित्रांनो आपण जे गुळाचं पाणी आहे ते गुळाचं पाणीचा सुद्धा आपण आपल्या बागेवरती मित्रांनो त्याचा फवारा घेऊ शकता. कारण काय होतं, गुळाच्या पाण्याला सुद्धा खूप असा गोडवा वास असतो, सुगंध असतो आणि ह्या सुगंधामुळे सुद्धा मधमाशी आपल्या बागेला जर आपण गुळाचं पाणी आणि दही हे जर एकत्रित मिश्रण करून जर मित्रांनो जर फवारलं तर 100% मित्रांनो ह्या गुळाच्या पाण्याने आणि दह्याने सुद्धा आपल्या बागेवरती
मधमाशी 100% फिरणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा आपल्या बागेला सेटिंगला प्रॉब्लेम येऊ शकत नाही. असे अनेक उपाय आहे मित्रांनो, जेणेकरून ते उपाय आपण आपल्या बागेवरती करू शकता. मग त्याच्यामध्ये दुसरा उपाय मित्रांनो, जर आजूबाजूला जर आपण कुठं मोळ पाहिलं असले, तर मित्रांनो ते मोळ रात्रीच्या वेळेस म्हणजे पहाटेच्या वेळेस काय असते, थंडी असते आणि थंडीच्या वेळेत आपण किती त्या मधमाशाचा पोळा हलवण्याचा जरी प्रयत्न केला तर मित्रांनो माशी उठत नाही आणि चावत नाही. मग अशा वेळेस जर आपण ती मधमाशीचं पोळं जर काढलं आणि आपल्या बागेच्या आजूबाजूला कुठं आणून जर चिटकवलं किंवा बांधलं एखाद्या झाडाला, तर मित्रांनो त्या लगेच त्या माश्या त्या मधमाशाच्या पोळ्यावरून उठून जात नाही, तर त्या तिथंच बसून राहतात आणि त्याचासुद्धा मित्रांनो आपल्या बागेसाठी खूप असा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे हे नैसर्गिक उपाय झाले मित्रांनो. याला कुठल्याही प्रकारचा आपल्याला जास्त खर्च नाही आहे किंवा हे नाही आहे. त्याच्यामुळे हे नैसर्गिक उपाय मित्रांनो, आणि हे नैसर्गिक जर उपाय केले तर मित्रांनो 100% आपल्याला बागेसाठी सेटिंगला मदत होईल. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्याला बाजारमध्ये मार्केटमध्ये मध भेटते, त्या मधीचासुद्धा आपण वापर करू शकता. त्या मधीचं काय करायचं मित्रांनो, आपला जो असा तो स्प्रे असतो बघा, दाढी करण्यासाठी आपण वापरतो, तो स्प्रेमध्ये जर मध भरली आणि ती जागोजागी जर आपल्या डाळिंबागेच्या झाडावरती अशी थोडी थोडी जरी त्याचा फवारा जर घेतला तर मित्रांनो त्याच्या वासानेसुद्धा आपल्या डाळिंबागेवरती माशी आकर्षित होऊ शकते. म्हणजे असे आपण जर छोटे छोटे उपाय जर केले तर मित्रांनो त्याचासुद्धा 100% फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, अजून उपाय सांगतो मी तुम्हाला, की आपला जो गूळ आहे तो गूळ घ्यायचा आणि आपल्या बागेच्या एका साईडला कुठेतरी एक मित्रांनो चूल करायची आणि 1-2 किलो गूळ आणि एक समजा पातेला असेल, टोप असेल, आणि त्याचं थोडं पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं उकळायचं मित्रांनो. त्याचा असा सुगंध वास सुटला पाहिजे. त्या सुगंधाच्या वासाने सुद्धा मित्रांनो आपल्या बागेवरती जी मधमाशी आहे ती मधमाशी येण्यासाठी 100%च मित्रांनो फायदा होत असतो. तर असं जर तुम्ही आपल्या बागेमध्ये 2-3 ठिकाणी जर केलं तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. अशा जर उपाययोजना जर आपण केल्या तर मित्रांनो मधमाशी फिरू शकते. तर समजा आता तुम्ही बागेच्या मध्यभागी किंवा साईडला जर तुम्ही असं हे गुळाचं पाणी करून त्याचं व्यवस्थित जर ते उकळलं आणि त्याचा जर सुगंध मित्रांनो खूप भारी येतो. पहा, गुळाचं पाणी जर उकळवलं चांगलं, 1-1.5 लिटर समजा 1-2 किलो गूळ घेतला आणि त्याच्यामध्ये 1-2-3 लिटर पाणी टाकलं आणि ते जर चांगलं उकळवलं, चांगलं असं आटवलं तर त्याचा खूप असा सुगंध सुटतो आणि त्या सुगंधामुळे सुद्धा आपल्या बागेवरती माशी येण्यासाठी खूप मोठा आपल्याला उपयोग होऊ शकतो. तर असे भरपूर जे उपयोग आहे मित्रांनो ते नैसर्गिक उपाय आहेत आणि हे जर नैसर्गिक उपाय जर आपण आपल्या बागेसाठी जर केले तर मित्रांनो तुमचं 100% सेटिंग होणारच. कारण कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये हे होऊ शकत नाही. कारण आणि मेन मित्रांनो, जर बागेला जर सेटिंग करायचं असेल तर मधमाशी खूप महत्त्वाची आहे. तुमच्या बागेला भरपूर कळी आहे आणि मधमाशी जर नसेल तर मित्रांनो ती कळी सेट होत नाही, गळून जाते. त्याच्यामुळे परागीभवन होणं खूप महत्त्वाचं आहे. तर मधमाशी काय करते मित्रांनो, जी नरकळी आहे त्या नरकळीमधून मादी कळीमध्ये शिरकाव करते आणि मग तिच्या पायाला असे छोटे छोटे परागकण चिटकून जातात आणि म्हणजे त्याची ह्या कळीच्यातून तर त्या कळीमध्ये ज्यावेळेस शिरकाव होतो त्यावेळेस मित्रांनो कळीची जी आहे ती सेटिंग होण्यासाठी मदत होते. म्हणून मधमाशी खूप महत्त्वाची आहे. तर मित्रांनो असे मी छोटे मोठे उपाय सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये मग मित्रांनो तुम्ही तुमच्या बागेमध्ये मडक्यामध्ये दही, मध असे उपयोग जागोजागी मडक्यामध्ये ठेवू शकता किंवा गुळाचं पाणी करून पोत्यामध्ये भिजवून ते सुद्धा तुम्ही मित्रांनो बागेच्या इतर ठिकाणी ठेवू शकता. जेणेकरून जी मधमाशी आहे ती मधमाशी त्या सुगंधाने, त्या वासाने तुमच्या बागेमध्ये फिरण्यासाठी मदत होईल. तर मित्रांनो अशा पद्धतीची आपण ही माहिती आपण पाहिलेली आहे. तर मधमाशी आणि मित्रांनो ह्या मधमाशीची गरज कधी असते आपल्या बागेमध्ये, ज्यावेळेस आपली बाग फुलावऱ्यात येते आणि ज्यावेळेस आपली बाग फुलावऱ्या अवस्थेत असते त्यावेळेस मित्रांनो मधमाशांचा खूप आपल्याला गरज असते. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्यावेळेस आपली बाग फुलावऱ्यामध्ये आहे त्यावेळेस मित्रांनो जे रासायनिक कीटकनाशके याचा फवारा मित्रांनो
घ्यायचा टाळायचा आहे. कारण त्या कीटकनाशकामुळे जी मधमाशी आहे ती येण्यासाठी ह्या औषधामुळे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर तुम्हाला तो फवारा घ्यायचा असेल तर मित्रांनो सकाळी एक घ्यायचा किंवा मग संध्याकाळी दिवस माळवल्याच्या नंतर घ्यायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही कीटकनाशकचा जर फवारा घेतला तर मित्रांनो 100%च तुमच्या याच्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये मित्रांनो गुळाचे पाणी एकत्र करून बागेमध्ये ठिकठिकाणी तुम्ही लटकवू शकता. मातीच्या मडक्यांमध्ये असं म्हणजे खूप त्याच्यामध्ये तुम्ही काही पण हे करू शकता. मातीच्या मडक्यामध्ये किंवा भांड्यामध्ये ठेवू शकता. जेणेकरून समजा आता भांड्यामध्ये आपण गुळाचं पाणी ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये भांड्यामध्ये मध्ये असा उंच टेकावरती दगड ठेवा. जेणेकरून त्या दगडावर माशी बसून त्याला त्या गुळाचं पाणी वगैरे पिता आलं पाहिजे. तर काय होतं जर समजा आपण नुसतं घामेलामध्ये जर ठेवलं तर तिला ते पाणी पिता येत नाही, ती त्याच्यात पडते जाऊन. त्याच्यामुळं काय करायचं आहे, समजा आपण घामेला जर ठेवलं तर त्याच्यामध्ये मध्ये दगड ठेवायचा आणि बरोबर त्या दगडावरती ती मधमाशी बसून बरोबर त्या गुळाचं पाणी घामेलातलं पिऊ शकते. अशा पद्धतीने मित्रांनो ताक गुळ यांचं मिश्रण करून जर तुम्ही जागोजागी बागेत ठेवलं तर त्याचासुद्धा मित्रांनो खूप चांगला फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट तुम्ही त्याचा फवारा पण घेऊ शकता. तर अशा जर उपाययोजना जर मित्रांनो जर आपण केल्या तर 100% आपली सेटिंग होणार, त्यात काही शंका नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सेटिंग काळामध्ये मधमाशांना बोलवण्यासाठी साधा आणि सोपा उपाय सांगितलेला आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.